कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचा स्वबळाचा बिगुल वाजणार. सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावरच मैदानात उतरणार कृष्णात मोकळे. कडेगाव तालुक्यात आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवण्यास सज्ज असल्याचा स्पष्ट इशारा तालुका अध्यक्ष कृष्णात मोकळे यांनी दिलाय. कडेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका जाहीर करत स्वबळाचा नारा दिला. तालुक्यातील विविध इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून योग्य वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत संमती देण्यात येणार असल्याचे मोकळे यांनी स्पष्ट केले. मात्र सन्मानपूर्वक विचार न झाल्यास कोणत्याही आघाडीवर अवलंबून न राहता राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरच निवडणूक लढवेल असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. यावेळी कडेगाव पोलीस विधानसभा क्षेत्रातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य राजेंद्र मोहिते, शेळकभाऊचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच शंकर कदमबुवा, कडेगाव तालुका युवक राष्ट्रवादी अध्यक्ष अक्षय मोरे, सरचिटणीस नामदेव जाधव, तालुका राष्ट्रवादी सरचिटणीस विकास भिंगारदेवे, सांगली जिल्हा राष्ट्रवादी मुख्य संघटक सूर्यकांत पवार, बळवंत मोरे, कडेगाव तालुका महिला अध्यक्षा मनीषा देशमुख, सूरज शिकलगार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेमुळे कडेगाव तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून आगामी निवडणुकीत स्वबळाचा राष्ट्रवादीचा एल्गार अधिक तीव्र होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. कडेगाव तालुक्यामध्ये अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गेले 2-2.5 वर्ष झाले आम्ही काम करतो. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अजितदादांच्या थेट आमच्या भेटी झाल्या, त्याच्याबरोबर चर्चा झाली. विकास कामाबाबत आम्हाला त्यांनी निधी देण्याचा शब्द दिला होता. त्या पद्धतीने जवळपास तालुक्यामध्ये 1.5 कोटी रुपयाचा फंड आम्ही खर्च केलेला आहे. त्या 1.5 कोटीच्या माध्यमातून आम्ही अनेक गावामध्ये रस्त्याची कामं, कुठं कॉन्क्रीट करण्याची कामं असे विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत, आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून आम्ही तालुक्यात 150 महिन्यांना मोफत गॅस वाटप केले. ज्याबद्दल आता अध्यक्ष आमचे मुख्य सरांनी सांगितलं की तहसील कार्यालयामध्ये कामानिमित्त त्यांना महिलांचे रेशनिंग कार्ड उपलब्ध करून देणे, रेशनिंग कार्डामध्ये त्यांचे नाव वाढवणे, त्यांना अन्न सुरक्षा योजनेमधून धान्य चालू करून देणे, या सर्व उत्पन्न दाखले काढून देण्यासाठी त्यांच्या अडचणी किंवा अन्य शासकीय ऑफिसमध्ये असलेली नोंदी करून देणे, या संदर्भात आम्ही ताकदीनं प्रामाणिकपणे लोकांच्या सर्वसामान्य लोकांचे काम करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी गटाची बांधणी सुरू आहे. आणि गेले 2 वर्षांनी केलेल्या कामाचा आम्हाला जे मोजमाप करायचं म्हटलं तर आता आपल्याकडे तालुक्यामध्ये जे 4 जिल्हा परिषद गट आहेत आणि 8 पंचायत समिती गट आहेत. त्या 4ही जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आमचे उमेदवार तयार आहेत आणि पंचायत समिती गणामध्येही आमचे 8 उमेदवार तयार आहेत. आणि त्या आता जे निवडणूक होणार आहेत त्या संदर्भात आमची पूर्ण प्रत्येक अध्यक्षांच्या बरोबर थोडंफार तालुक्यात प्रत्येक गावात जाऊन आम्ही बैठक घेतल्या कार्यकर्त्यांच्या. आणि कार्यकर्त्यांमधून आम्हाला जे ॲग्रेसिव्ह कार्यकर्ते उमेदवारांचे आम्हाला चाचपणी करता आली आणि त्याबद्दल आम्ही लोकांचे मत आजमावून घेतलंय आणि त्यानंतर मग त्यांना आम्ही उमेदवार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि येत्या 2-3 दिवसामध्ये उमेदवार अर्ज दाखल करून ताकदीनं या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा आणि पाय खचून राहण्यासाठी आम्ही काम करणार. नमस्कार, मी कृष्णात मोकळे, अध्यक्ष कडेगाव तालुका राष्ट्रवादी अजितदादा गट. परवाच निवडणूक जाहीर झाली आणि त्या माध्यमातून आम्ही अजितदादांच्या पक्षामध्ये गेल्यापासून गेली 2.5 वर्ष झालं कडेगाव तालुक्यामध्ये 55 गावामध्ये तळागाळातले प्रत्येक व्यक्तिप्रेम कसं पोहोचावं ही आम्ही भूमिका ठेवून आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक गावातल्या प्रत्येक संघटनेत आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरातल्या माणसापाशी पोहोचावं या दृष्टीनं आम्ही अनेक ठिकाणी कॅम्प घेतलं, रक्तदान शिबिर घेतलं, डोळ्याचं मोतीबिंदू शिबिर घेतलं. त्याच्या माध्यमातून आम्ही बांधकाम कामगार व्यवसाय ही घेतलं, विश्वकर्मा घेतलं, अनेक विविध योजना दादांच्या माध्यमातून ही घेतल्या. जवळपास आपण 135 विहिरी दादांच्या माध्यमातून आल्या, पण आपण 27 विहिरी अनेक जणांनी आपण देण्याची व्यवस्था केली. घरं जवळपास माझ्या माध्यमातून 165 घरं आपण या कडेगाव तालुक्यामध्ये दिली. कुणाचाही 1 रुपया कसलाही कुठलीही एजंटगिरी न करता दिलेला आहे. त्यामुळे सर्व समाजात आम्ही ज्या काही शासकीय योजना आहेत त्या अतिशय प्रभावीपणे राबवल्या आणि त्या माध्यमातून आम्ही आता होऊ घातलेल्या तालुका पंचायत जिल्हा परिषदच्या माध्यमातून ही जी आम्ही आता उमेदवार उभा करणार आहे
4 ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद सदस्य उभा करतोय आणि 8 ठिकाणी सर्व गणात आम्ही प्रत्येक स्वतंत्र बैठक घेऊन प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांची चर्चा करून ही आज पत्रकार परिषद घेतोय. कारण आदरणीय ह्या सांगली जिल्ह्याचे आमचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय निशिकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संजय काका पाटील असतील, त्याचबरोबर इद्रिसभाई नायकोड असतील, शहरचे आमचे अध्यक्ष पद्मावती जगदाळे सर असतील, यांच्या माध्यमातून आम्ही कडेगाव तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पूर्णपणे ताकदीने लढणार आहे. कारण आजपर्यंत आम्ही जी काही कामं केली त्या माध्यमातून लोकांच्या तळागाळापर्यंत जाण्याचा आम्ही प्रत्यक्ष निर्णय घेतला. त्या माध्यमातून आम्हाला लोकांचा भरपूर प्रतिसाद यायला लागलाय. जवळपास 732 लोकांना आम्ही पेन्शन चालू करून दिली. आज पण कुठलाही पक्ष चालू करून देत नाही. पूर्ण वेळ प्रत्येक सोमवारी मी स्वतः आमचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सदस्य कडेगाव पोलीस विधानसभा मतदारसंघाचे सदस्य आहेत राजेंद्र मोहिते, हे सुद्धा प्रत्येक सोमवारी येऊन लोकांच्या कामात हिरीने आम्ही काम करतो. आमचे तालुकाध्यक्ष असतील अक्षय मोरे असतील, त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे कलाकार मंडळाचे सदस्य असतील सूर्यकांत बाबा पवार, हे सुद्धा पूर्णपणे काम करतील. आमच्या ह्या सगळ्या संघटना आमचे नामदेव जाधव सरचिटणीस असतील, नुकतीच ज्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला ते आमचे सन्माननीय ज्येष्ठ नेते शंकरबुवा कदम यांच्या माध्यमातून आम्ही आता यांच्या घरी जिल्हा परिषद तिकीट देतोय आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला जे काय आता वांगी जिल्हा परिषद गटामध्ये आता आम्ही पूर्ण ताकदीनं तालुकापंचायतीला 2 तालुकापंचायत आणि जिल्हा परिषद पूर्ण ताकदीनं पूर्ण तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी आम्ही जागा लढवतोय. या ठिकाणी आमचे विकास भिंगरदेवे हे तालुक्याचे सरचिटणीस आहेत आणि बळीराम मोरे हे आमचे मुख्य संघटक आहेत. आमची सगळी टीम अजून बरेच कार्यकर्ते आहेत, ते काय कारणास्तव आपण इथं त्यांना बोलवून पण येऊ शकले नाही. तरी सुद्धा आमची सर्व टीम महिलांचे आमच्या तालुकाध्यक्ष सन्माननीय मनीषाताई देशमुख ह्या सुद्धा ह्या प्रक्रियेमध्ये आहेत. त्यांनी परवा शाळगावमध्ये मिटिंग घेतली. त्या मिटिंगमध्ये जवळपास 82 महिलांना त्या माध्यमातून ज्या विविध योजना झाल्या त्यांचं त्यांनी प्रकाशन घेतलं, रेशनिंग दिलं. अशा विविध योजनेच्या माध्यमातून आमच्या सर्व संघटना अजितदादाच्या माध्यमातून कार्य करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्हाला येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाण्यास काय कसली चिंता नाही. जर युती शासनाच्या किंवा अन्य पक्षाच्या कुठल्या जर काही ऑफर्स आल्या, मान सन्मानाने जर आम्हाला त्यांनी जागा देण्याचा निर्णय घेतला तर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. येणाऱ्या तालुका जिल्हा परिषदच्या संदर्भात आदरणीय निशिकांत दादांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी वरिष्ठ लेवलला चर्चा करू आणि त्याच्यानंतर काय करायचा निर्णय घेऊ. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत. आपला जिल्हा, आपली पावर मराठी न्यूज. एकच नजर चौफेर खबर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.